गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही। श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती महाराज की जय। भगवंता श्रीपाद श्री वल्लभ महाराज की जय। नृसिंह सरस्वती महाराज की जय। सद्गुरु दत्तात्रेय भगवान की जय। नमस्कार। आज आपण गुरुचरित्र शृंखलेमधील 14व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। मागील भागामध्ये आपण गुरुचरित्र शृंखलेतील 13वा अध्याय बघितला। यामध्ये चरित्र वर्णनामध्ये सद्गुरु नृसिंह सरस्वती महाराज हे यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर क्षेत्रावर आल्याचं आख्यान आपण ऐकलं। त्र्यंबकेश्वर क्षेत्राचा महिमा ऐकला आणि त्यानंतर एका उदराची पीडा असलेल्या विप्राला, ब्राह्मणाला कशा प्रकारे त्या उदर पीडेतून नृसिंह सरस्वती महाराजांनी पोटाची व्याधी कशा प्रकारे त्याची दूर केली याची कथा आपण त्याच्यात ऐकली। त्या कथेमध्ये सायनदेव नावाचे एक गृहस्थ, जे एका यवनाकडे अधिकारी आहेत असे गृहस्थ, एका मुसलमान राजाकडे चाकरीला असलेले ते गृहस्थ गुरुजी नृसिंह सरस्वतींच्या येऊन पाया पडले। आणि तिथून पुढे आता ह्या 14व्या अध्यायाची आपण सुरुवात करणार आहोत। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका। प्रश्न करी अतिविशेषा, एकचित्ते परियेसा। जय जयाजी योगेश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील कथा विस्तारा, ज्ञान होय आम्हासी। उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी। पुढे कथा वर्तिली, कैसे विस्तारावे आम्हा प्रती। सिद्ध नामधारकांना सांगतायत, नामधारक सिद्धांना म्हणतायत की उदरव्यथा असलेल्या त्या ब्राह्मणाची उदरव्यथा दूर केली। त्याचं अंतःकरण, त्याचं मन, त्याचं चित्त, त्याचं तन मन सगळं सद्गुरूंच्या कृपेने प्रसन्न झालं। इथून पुढे आम्हालाही प्रसन्न मनाने अजून ही कथा पुढे ऐकण्याची इच्छा आहे। तुम्ही कृपा करून आम्हाला सांगा। आणि मग सिद्ध नामधारकांच्या विनंतीचा स्वीकार करतात आणि सिद्ध म्हणतात, ऐक शिष्या शिरोमणी, भिक्षा केली त्याची भोणी। तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियेसा। श्री गुरु भक्तीचा प्रकार, पूर्ण जाणे द्विजवर। पूजा केली विचित्र, म्हणून आनंदे परियेसा। अतिशय उत्कृष्टपणे सद्गुरु घरी आल्यावर कशा प्रकारे त्यांची पूजा करावी याचा प्रकार, ही करण्याची माहिती अतिशय उत्तम अशी त्या ब्राह्मणाकडे होती। त्याला माहिती होतं की कशा प्रकारे केली पाहिजे। त्यांनी विचित्र या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी, विचित्र म्हणजे आपण जे चित्र खराब आहे त्याला आपण विचित्र शब्द वापरतो, पण हा जो पहिला आहे हा विलक्षण अर्थाने सुद्धा घेता येऊ शकतो है ना। विलक्षण असं चित्र, विलक्षण वेगळ्याच प्रकारची पूजा केली म्हणून त्याला इथे विचित्र पूजा केली। विचित्र असं एखादं चित्र खराब आहे आणि ते बघून आनंद होईल का? नाही होणार। पण ते विलक्षण असेल तर कसा होईल? आनंद होईल। तशी त्या ब्राह्मणाने, ज्याला उदराची व्यथा होती, पोटाची व्याधी होती, त्याच्या घरी श्री गुरु गेले म्हणून त्याने विचित्र पूजा केली। विचित्र म्हणजे विलक्षण अशी, ती बघून विलक्षण वाटलं। अरे काय पूजा आहे वा, असं वाटलं की काय क्रमाने पूजा केलेली आहे, काय सुंदर प्रकारे त्या पूजेची मांडणी झालेली आहे। त्या प्रकारची त्यांनी, त्या मागच्या अध्यायात आपण वर्णन ऐकलं, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मंडलं तयार केली, सगळ्यांसाठी केली। त्याच्यावर विशिष्ट प्रकाराने सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि अतिशय उत्तम पद्धतीने, कारण पूजा आणि विधी असे दोन शब्द आपण बरोबर वापरतो आणि पूजा विधी असं म्हणतो। विधी म्हणजे प्रोसिजर, एखादी गोष्ट करण्याचा भाव। आपण जेवण बनवताना तिच्यात असलेला भाव ही बरोबर गोष्ट आहे। आई मुलासाठी सात्विकतेने, अगदी आनंदाने, प्रेमाने ते जेवण बनवते, ही गोष्ट छानच आहे।
पण त्याच्या बरोबरीने त्याची मांडणी जर अजून छान असेल, त्यात तिथली व्यवस्था छान लावलेली असेल, ती प्रोसिजर अजून व्यवस्थित केलेली असेल, ती स्वच्छ केलेली असेल, ती सगळ्या अडचणींमध्ये ती स्वच्छ प्रकाराने अशी सजवलेली असेल, ती सजावट केलेली असेल, ती प्रोसिजर तो विधी, जेवण बनवायचा विधी स्वच्छ असा हायजिनिक केलेला असेल, तर तो अजून प्रसन्न वाटतो, आहे की नाही, आणि विलक्षण वाटतो की वा छान, काय स्वयंपाक करण्याची कला आहे, काय विधी आहे हा पाकविधी, पण तो अतिशय विलक्षणपणे केला तर त्याला विचित्र सुद्धा म्हणता येईल की किती सुंदर केलेला आहे. विलक्षण प्रकारचं चित्र, विलक्षण प्रकारचं दृश्य आमच्या समोर दिसतंय की अतिशय छानपणे 4 डबे वेगवेगळ्या बाजूला मांडलेले आहेत, जागच्या जागी वेगळे डबे आहेत, त्या ओट्यावरती चांगली छान सजावट दिसते आहे, तो ओटा अतिशय सुंदर दिसतोय आणि त्या बरोबरीने भाव सुद्धा आहे. तर अशा पूर्ण प्रकारे विधी आणि पूजा करण्याचा भाव, अशा विधिवत स्वरूपात जर एखादी स्त्री तो स्वयंपाक करत असेल, तिच्या मुखातून अन्नपूर्णेचं स्तोत्र चालू आहे, ती तो पाक कला, तो पाक शिजवते आहे, तर हे चित्र कसं आहे तर विलक्षण आहे आणि असं चित्र बघून आनंद होणार आहे. तसंच त्या ब्राह्मणाने सद्गुरूंची अशी भावपूर्ण आणि विशिष्ट पद्धतीने, अतिशय सुंदर अशा पद्धतीने, विधीने त्या सद्गुरूंची पूजा केली, त्याने ते प्रसन्न झाले आणि मनोनी आनंदे परियेसा तया सायनदेव द्विजासी श्री, आणि मग सायनदेवाची सुद्धा अशी पूजा सगळी स्वीकारली आणि ती पूजा स्वीकारल्यानंतर श्री गुरु बोलती तया सायनदेव श्री गुरु संतोषी भक्त भावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. त्यांनी सांगितलं श्री गुरूंनी की माझी प्रीती तुझ्या कुळावर असणारच आहे, भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. तुझ्या घरामध्ये वंशोवंशी सद्गुरूंची भक्ती करणारे पुण्यवान पुरुष तुझे कुळामध्ये होत राहतील, पुण्यवान सगळी माणसं तुझ्या कुळामध्ये पुढे होतील, तुझा वंश सद्गुरी भक्तीसाठी प्रसिद्ध होईल. माझी प्रीती तुझवरी, अशी माझी प्रीती तुझ्यावरती असणार आहे, अशा प्रकारचा माझा आशीर्वाद तुझ्यावरती असणार आहे. ऐकोन गुरूंचे वचन सायन देव नमन करुण माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिससी नरू देवा गोचरू तुझा महिमा. गोचर हा शब्द आपण ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात कधी कधी ऐकतो. गोचर भ्रमणात ग्रह म्हणजे सध्या, आत्ता ग्रह कुठे आहेत तर गोचर भ्रमणात आहे, सध्या ते तसेच. मग हा जो महिमा आहे ते आत्ता कुठे आलेले आहेत, गोचर म्हणजे ते कुठपर्यंत येऊ शकलेले आहेत आणि ते आपल्याला माहिती आहे म्हणून आपण त्याला गोचर म्हणतो. गोचर भ्रमण, आत्ताच्या ग्रहांचं गोचर म्हण, आपल्याला कळलंय की ते कुठपर्यंत आलेले आहेत म्हणून ते कसे आहेत, गोचर आहेत. आपल्याला कळलेलं आहे की आता गुरु समजा सिंह राशीत आहे, सिंहस्ते गुरु सिंह राशीत गुरुचा प्रवेश आहे, असं जर आपल्याला कळलंय तर गोचर म्हणजे मला कळू शकलंय, इंद्रिय गोचर झालेलं आहे, मला कळलेलं आहे की सिंह राशीत गुरु आलेले आहेत म्हणून गोचर भ्रमणात आत्ता कुठे आहे ते आपल्याला सांगता येतं. पण सद्गुरूंचा महिमा कसा आहे, अगोचर आहे, आपल्याला कळू शकत नाही, आपण ते गमन माहिती नाही कुठपर्यंत, सद्गुरूंचा महिमा कुठपर्यंत आहे हे काही माहिती नाही, अगोचर आहे, इंद्रिय अगोचर. असा वेदा अगोचरू तुझा महिमा विश्वव्यापक तुझी. वेदांना सुद्धा हा महिमा पूर्ण वर्णन करता आलेला नाही, इतका अगोचर आहे. वेदा अगोचरू तुझा महिमा कसा आहे तर वेदा अगोचरू अशा प्रकारचा तुझा महिमा आहे. विश्वव्यापक तुची होसी, विश्वव्यापक तुची होसी, ब्रह्म विष्णू व्योमकेशी, ब्रह्म विष्णू आणि महादेव असा तू विश्वव्यापक असलेले सद्गुरु, तुमचा महिमा वेदांना सुद्धा अगोचर आहे, अगोचरू. वेदांना सुद्धा हा महिमा अगोचर आहे. धरिले स्वरूप तू मानवासी भक्त जनतारावया, आणि भक्तजनांच्या उद्धारासाठी तुम्ही हे स्वरूप धरलेलं आहे, मानवाचं स्वरूप धरलेलं आहे. तव महिमा वर्णयासी शक्ती कैसी यामासी, मागतो एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती. आणि अशी सगळी प्रार्थना सायनदेवांनी केली. ही सगळी प्रार्थना कोण करतंय तर सायनदेव करतायत सद्गुरूंची, सद्गुरूंना हात जोडले आणि सायनदेवांनी अशी सगळी प्रार्थना सद्गुरूंची केली. आणि एक इच्छा आहे असं सद्गुरूंना सांगितलं की भगवंता तुम्ही अगोचर आहात पण माझी एक इच्छा आहे
तेवढी एक इच्छा तुम्ही पूर्ण करा. व माझे वंशोवंशी कृपा करणे गुरुमूर्ती, माझे वंशी भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती, ऐशी विनंती करोनी न पुनरपि विनवी करुणात्रणी, सेवा करीतो द्वारे यवणी महाक्रूर असे तो. मला हे सगळं तुम्ही द्या तुमच्या कृपा आशीर्वादात. तुम्ही जे म्हणतायत की तुझ्या घरी भक्त होतील, वंशवंशी वाढेल, हे सगळं खरं आहे. पण आत्ता माझी एक थोडीशी अडचण आहे, ती मी तुमच्या कानावर घालतो. तुम्हाला वाटेल तो योग्य न्याय तुम्ही त्याच्याशी करा, पण माझं मन हलकं होईल असं सायनदेव म्हणतायत. शास्त्र सुद्धा सांगतं की सद्गुरूंच्या समोर उभं राहावं, सद्गुरूंना आपलं जे काही आहे ते सांगावं, अशक्य सगळं सांगावं. त्यातून योग्य मार्ग आपल्याला त्याचा आपोआप प्रकाश होतो, आपल्याला आपोआप योग्य मार्ग सापडतो. जे काही योग्य आहे, माझं चुकत असेल तर शिक्षा करा, बरोबर असेल तर मार्ग दाखवा. सत्य भावनेने दाखवलं तर सद्गुरू त्यातून योग्य मार्ग दाखवतात. असं शास्त्र आपल्याला सांगतं की भगवंताला सांगावं की मी तुझ्या चरणांवरती लीन आहे. शरणागत दिनार्थ शरणागत दिनार्थ, जी माणसं शरणागत आहे त्यांच्यावरती ज्यांना पश्चाताप होतो त्यांना सुद्धा सद्गुरू कृपा करतात. पण ते सद्गुरूंना सांगावं, त्या मूर्तीसमोर उभं राहावं, तिथं स्वरूप डोळ्यामध्ये आठवावं आणि तिला या आपलं सगळं सांगावं. तसं सायनदेव स्वतः सद्गुरू समोर बसलेत आणि त्यांना म्हणतायत की माझी आत्ताची एक अडचण आहे, तेवढी तुम्हाला सांगतो, तुम्ही योग्य वाटेल तसा निर्णय घ्या, पण मी तुम्हाला तेवढं फक्त सांगतो. मग सायनदेव सांगायला सुरुवात करतात की एका यवनाकडे मी कामाला आहे, एका मुसलमान राजाकडे मी कामाला आहे. तो राजा अति क्रूर आहे, महाक्रूर आहे. किती क्रूर आहे? प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो बहुअसी, याची कारणे आमासी बोलावी तसे परियेसा, जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण, भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आमासी, संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती, विप्रमस्तके हात ठेवती चिंता न करी म्हणून. तो राजा मला आता बोलवतोय, सारखा त्याचा निरोप येतोय, तो मला बोलवतोय. काही दिवस प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जो बहुअसी, याची कारणे आमासी बोलावी तो परियेसा. आम्हाला सारखा त्याचा निरोप येतोय आणि मला अशी भीती वाटते महाराज की मी भेटीला जाणं हे काही योग्य नाही. मी भेटीला गेलो तर माझा मृत्यू ओढावेल, तो राजा मला मारून टाकेल अशी मला भीती वाटते आहे. म्हणून पण तुमची मला भेट झाली, तुम्ही मला दिसलात, योगायोगाने तुमची माझी भेट झाली. पण तुमच्या चरण कमळांवरती डोकं ठेवल्यावरती मला असं वाटतं आहे की तुमच्या भेटीने आता मी माझं दीर्घायुष्यच होणार आहे. तुमच्या भेटीचा सहवासाचा लाभ मला अजून वाढवून मिळावा अशी माझी इच्छा आहे. निश्चय याची कारणे आमासी बोलावी तसे परियेसा, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आम्हासी. तुमची भेट झाली, आता ही चुकू शकेल का? या राजाकडे गेल्यावर मी जिवंत परत येऊ शकेल का? सद्गुरूंनी सडोक्यावरती हात ठेवला, अभय देती तया प्रती, अभयकर दिला. अभयकर कोण देऊ शकतो? की ज्याला मृत्यूची भीती नाही, तो जो स्वतः भयभीत आहे तो काय अभय देणार? आणि सगळ्या चराचरातून चराचराचा स्वामी असलेले सद्गुरू त्या सायनदेवांच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला, अभयकर दिला आणि म्हणाले भिऊ नकोस, घाबरू नकोस, मी आहे, तुझं काय काम आहे? कुठे यवन बोलावतोय तिथे जाऊन ये. संत अभय देती तया प्रती, विप्रमस्तके हस्त ठेवती चिंता न करी म्हणून या, भय सांडोनी त्वा जावे, क्रूर यवना ते भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविला माप्रती. आणि सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की काय होईल, तू जा, भेट त्याला जाऊन, तो तुला संतोष होईल, नुसतं तुला परत पाठवणार नाही तर संतोष होणी, तुझ्यावरती खुश होईल, तुझा योग्य आदर सत्कार करेल आणि परत तुला आमच्याकडे पाठवेल. पुनरपी पाठविला आम्हाप्रती, जोवरी परतूनी तू न येसी, असो आम्ही भरवसी, तू आलिया संतोषी, जाऊ मग येथून या. आम्हाला इथून निघायचं आहे. सद्गुरू म्हणतात पण घाबरू नकोस, तू एवढी माझी स्तुती केली, आल्या माझ्या चरणांवर डोकं ठेवलं, तू माझं स्वरूप ओळखू शकलास, याचा अर्थ तू माझ्या कृपेला पात्र आहेस. तुला ह्या जन्मात माझं स्वरूप ओळखण्याची, क्षणात माझं स्वरूप ओळखण्याची जी इच्छा झालेली आहे ती इच्छाच माझ्या या तुझ्यावर ही कृपा करण्यासाठी
माझी ही कृपा तुझ्यावर व्हावी म्हणून तुझी योग्यता काय आहे, तर तुला माझं स्वरूप ओळखण्याची, माझ्या स्वरूपावरती माझ्या समोर सद्गुरूंच्या चरणांवर लीन होण्याची जी इच्छा झालेली आहे, ही इच्छाच या कृपेसाठी योग्य असं तुझं कॅलिबर म्हणता येईल ते हे त्याचं कॅलिबर, सायनदेवांचं कॅलिबर आपण म्हणू शकतो आत्ताच्या शब्दामध्ये, की सायनदेवांची योग्यता ही आहे की त्यांना अशी इच्छा झाली म्हणून सद्गुरूंनी अभयकर दिला आणि सांगितलं तू जाऊ नये निज भक्त, आम्ही इथून पुढे जायला निघू आणि तुझे परंपरे सुखे नांदतील, पुत्र पौत्र होतील, अखंड लक्ष्मी राहील, तू काही घाबरू नको. आणि कालांगत ऐसा वर लादोन निघे सायनदेव ब्राह्मण, तेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. आणि सायनदेव गेला त्या राजाच्या समोर, त्या यवनाच्या त्या मुसलमान राजाच्या समोर जाऊन उभा राहिला. कालांतक यम देखा यवन दृष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप झाला होता. तो अतिशय चिडलेला, प्रचंड असा अग्नीसारखा लाल झालेला तो यवन त्या राजाच्या समोर, त्या सायनदेवांसमोर उभा राहिला. त्यांचा अंग असं चळचळा कापायला लागलं. कालांतक यमदे का, समोर यमच दिसावा, आता मृत्यू येणार, हा मृत्यू निश्चित आहे असं वाटावं इतके सायनदेव घाबरले. विमोख होऊन गृहांत गेला यवन कोपत, पण अचानक तो यवन असा चालत चालत आला आणि विमुख झाला, बघता बघता वळाला आणि आपल्या गृहात निघून गेला. तसाच रागारागात गेला. यवन कोपत चिडलेलाच होता पण आपल्या गृहात निघून गेला, त्याच्या खोलीमध्ये तो निघून गेला. त्यांनी आत्ता लगेच सायनदेवांवरती सायनदेवाला मारायला हवं होतं, असं सायनदेवांना वाटत होतं, पण तो समोर आला आणि तसाच रागामध्ये वळून आपल्या खोलीत परत निघून गेला. यवन कोपत विप्र झाला भयचकित, श्री गुरु मनी ध्यातसे. त्याला चकित झालं, सायनदेव चकित झाले की अरे कसं काय गेले, आज तर इथे मला मारायलाच बोलावलेलं होतं, कसं काय निघून गेले, काही कळत नाहीये. त्यांनी श्रीगुरूंचं ध्यान करायला सुरुवात केली, श्रीगुरु चरणांचं ध्यान करायला सुरुवात केली, श्रीगुरूंची मनामध्ये मूर्ती आठवायला सुरुवात केली, त्यांच्या चरणांवर मी डोकं ठेवतोय अशी भावना मनात करायला सुरुवात केली. आणि काय चमत्कार, कोप आलिया ओळवयासी केवी स्पर्शी अग्निसी. आता एखाद्या वाळवीला समजा खूप राग आला म्हणून अग्नीचा स्पर्श तिने करावा का, श्री गुरु असे जयासी काय करील यवन दृष्टे. ज्याच्या पाशी मग इथे सद्गुरूंसाठी वेगवेगळी विशेषणं दिलेली आहेत सिद्धांनी सांगताना, वेगवेगळी विशेषणं ही नामधारकांना सिद्ध सांगतायत की गरुडाच्या पिल्लाला सर्पदंश करेल का, सर्पाची भीती आहे का गरुडाच्या पिल्लाला, नाही. तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरूसी, श्रीगुरूंची ज्याच्यावर कृपा आहे त्याला यवन काय करणार आहे, तो काही करू शकणार नाही. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यास यवन करील काय, श्री गुरु कृपा जैसी ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. मृत्यूचं भय सुद्धा या जगात मृत्यूचं असलेलं सर्वात मोठं भय, की एक दिवस आम्हाला मृत्यू येणार माहीत असून सुद्धा मृत्यू येईल या गोष्टीची जी भीती आहे ती सद्गुरु भक्तीने निघून जाते असं या ठिकाणी सिद्ध नामधारकांना सांगतायत. की यमाचे भय सुद्धा त्यातून निघून जातं, यमाचं सुद्धा भय या ठिकाणी उरत नाही, राहत नाही असं श्री गुरु नामधारकांना सांगतायत. आणि मग अशा वेगवेगळ्या विशेषणांनी श्री गुरूंचं वर्णन सिद्ध करतायत, नामधारकांना सांगतायत की अशी श्री गुरूंची भक्ती आहे, असा श्री गुरूंचा महिमा आहे. त्याच्याने काय होणार होतं, त्या सायनदेवांना काही होऊ शकणार नव्हतं. स्मरण असे नसे काही, मने शास्त्र मारितो घाई, छेदन करीतो अवयव पाही, विप्र एक आपणासेही. त्याच्या मनामध्ये हृदय जाळ होऊनी त्याशी, आणि त्याला झोप लागली, तो गृहात निघून गेला आणि चिडलेलाच होता, गेला
अंथरुणावर पडला आणि त्याला झोप लागली. जागृत होऊन पर्येसी प्राणांतक व्यथेसी, त्याच्या छातीमध्ये त्याला दुखायला लागलं, झोपेत त्याच्या एकदम अचानक दुखायला लागलं. हृदय ज्वाळ होऊन त्याशी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे, आणि उठला आणि म्हणे स्मरण असे नसे काही, म्हणे शस्त्र मारितो घाई, छेदन करी तो अवेव पाही, विप्र एक वापणासी. आणि त्याच्या स्वप्नात त्याला असं दिसलं की तो म्हणाला की काय होतंय, सगळे सेवक जमले. तो एकदम ओरडून उठला, छातीत दुखायला लागला असं वाटलं त्याला म्हणून ओरडून उठला. तो यवन जो घरात निघून गेला होता तो असं ओरडून उठला आणि सगळे लोक जमले. तर तो सांगतो की मला असं दिसतंय की माझे सगळे अवयव एक ब्राह्मण कापून टाकतोय. स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी, आणि त्याला लक्षात आलं की काहीतरी वेगळं होतंय, माझ्या बाबतीत हे काही योग्य होत नाहीये. आणि त्या तसाच ब्राह्मण त्याला दिसला म्हणून तो गेला आणि त्या ब्राह्मणाचे पाय धरले, सायनदेवांचे पाय धरले. म्हणे झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरणकमळी, म्हणे स्वामी तुची माझा, तू ते पाचारले येथे कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देवोनी, निरोप देत तये वेळी. आणि तो म्हणाला कोणी बोलवलं यांना, कशाला बोलवलं, यांना कोणी बोलावलं इथे मरण्यासाठी, यांचा सत्कार करा, यांना आदरातिथ्य करा, यांचे पाय धुवा, यांना वस्त्र अलंकार द्या आणि यांना परत आपल्या आपल्या गावाला पाठवून द्या. सद्गुरूंची अशी कृपा झाली की त्या मृत्यूच्या दाढेतून सुद्धा भक्त सद्गुरु कृपेने बाहेर निघून येऊ शकतो. असा या कथेचा एक छोटासा मतितार्थ आहे की मृत्यूचं भय निघून गेलं की अभयकर सद्गुरूंकडून प्राप्त होऊ शकतो, तो सद्गुरूंकडूनच प्राप्त होऊ शकतो. आणि हा असा अभयकर दिल्यामुळे तो ब्राह्मण त्या मृत्यूच्या दाढेमधून सुद्धा बाहेर आला, त्या यवनापासून सुटून आला. आणि तो सगळ्या संतोषाने, नुसता सुटून आला नाही तर वस्त्र अलंकार युक्त होऊन आला. निरोप देती तये वेळी संतोषोनी द्विजवर, आला ग्रामी सत्वर गंगा तीरी, जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी. आणि धावत धावत आले घरी आणि सद्गुरूंच्या दर्शनासाठी पटापटा गंगा तीरावरती गेले, सद्गुरूंचे पाय धरले, डोकं टेकून नमस्कार केला, स्तोत्र करी बहुवसी. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र सद्गुरूंसाठी पुन्हा म्हटली, सद्गुरूंच्या डोक्यावर पाय ठेवले. संतोषोनी गुरुती तया द्विजा आश्वासिती, दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी. आणि ते त्याला म्हणाले की मी तुम्हाला सांगितलं होतं तू येईपर्यंत मी इथे थांबेल, तू आलास, आता मी दक्षिण दिशेला, इथून दक्षिण दिशेकडे पुढे प्रवासाला जाणार आहे. तर या प्रवासा आता मी तीर्थयात्रा प्रवास मी इथून पुढे करणार आहे. ऐकोनी गुरूंचे वचन, विनवी तसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे, तुमचे चरणा विन देखा, राहू न शके क्षण एका, संसार सागर तारका, तुची देव कृपा सिंधू, उद्धार या सागरासी, गंगा आली भूमीसी, तैसा स्वामी आमासी, दर्शने उद्धार आपला. तुमच्या दर्शनाने माझा उद्धार आहे. ह्या चरणांपासून मी एक क्षण सुद्धा आता सद्गुरू राम राहू शकत नाही. माझं आयुष्य आज संपणार होतं. हे जे आयुष्य मला पुढचं मिळालेलं आहे ही तुमची कृपा आहे, हे तुमचं आयुष्य आहे. मी तुमच्या बरोबर त्या तीर्थयात्रेला निघण्यासाठी उत्सुक आहे, मी तुमच्या बरोबर येतो, अशी विनंती सायनदेव सद्गुरूंना करायला लागले. भक्तवत्सल तुझी खाती, आम्हा सांडणे काय नीती, सेवेची येऊ हे निश्चिती, मनोनिचरणी लागला. तुम्ही भक्तवत्सल आहात सद्गुरुनाथा, मी तुमच्या बरोबर येतो, तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल. सेवाभावाने तुम्ही संपूर्ण श्रद्धेने तुमची सेवा करील आणि तुमच्या बरोबरच ह्या यात्रेमध्ये मी प्रवास करीन, असं सायनदेव सद्गुरूंना सांगतात. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे, सद्गुरू म्हणतात. संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती तये वेळी, कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे, पुनरुपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे ग्रामासमित वास करू हे निश्चित, कलत्र पुष्ट इष्ट भात्र मिळून भेटा तुम्ही आम्हा. काही कालांतराने, पंचदश कालाने, 15 संवत्सराने आम्ही काय करू तर तुमच्या गावाच्या जवळ येऊन तिथे वास करू. 15 वर्षानंतर आम्ही परत येऊ, तुमच्या गावाच्या जवळ वास करू. तुम्ही सगळ्या पुत्र पौत्रांसहित आम्हाला तिथे येऊन भेटा. कलत्रपुष्ट इष्ट भात्र मिळून भेटा तुम्ही आम्हा.
बायको, पुत्र, इष्टमंडळी, भाऊ या सगळ्यांचे तुम्हाला येऊन तिथे भेट. तोपर्यंत तू हा संसार सुखाचा कर, इथे व्यवस्थित लक्ष दे आणि तुझं नित्य काम चांगल्या पद्धतीने माझ्यावरती श्रद्धा ठेवून करत राहा. याच्याच हे तू 15 वर्ष कर. पंचदशी संवत्सरी पंचदशी हे तू कर आणि मग आम्ही तुझ्याकडे येऊ. न करी चिंता असा सुखे, सकळ अरिष्टे गेले दुःखे, म्हणून हस्त ठेवून मस्तकी भाक देती तयेवेळी, ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथुनी, तेथे असे आरोग्य भवनी, वैजनाथ महाक्षेत्र ते. तिथून मग ते कुठे निघाले? वैजनाथ नावाच्या महाक्षेत्रावर निघाले. वैजनाथाला गेले. समस्त शिष्यां समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात, प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक हो नामधारक विनवी सिद्धासी, कारण काय गुप्त व्हावयासी, होते शिष्य बहुअसी, त्यासी कोठे ठेवले गंगाधराचा नंदन, सांगे श्री गुरुचरित्र वर्णन, सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामधारकासी. सद्गुरू ते सिद्ध सांगतायत की सद्गुरूंनी तिथे आशीर्वाद दिला, आम्ही तुमची आणि माझी परत भेट होईल असं सायनदेवांना सांगितलं. आमच्या बरोबर काही तू येऊ नकोस, तू म्हणतोस ना की हे आयुष्य तुमच्यामुळे मिळालेलं आहे, तर माझ्या सद्भावाने सगळ्यांवरती कृपा करत मनामध्ये दातृत्व हा दत्तभाव ठेवून, दत्त मी सगळं देण्यासाठी इथं आहे अशी वृत्ती ठेवून सात्विक मार्गाने सज्जनतेने आपला पुढचा कार्यभार तू चालू ठेव. काही वर्षात आम्ही परत येऊ आणि आम्ही तुमची पुन्हा भेट घेऊ. आणि तिथून सद्गुरू वैजनाथ क्षेत्रावरती गेले. वैजनाथ क्षेत्रावरती पण ते गुप्त रूपाने राहिले. इथे विशेष करून सिद्धांनी सांगितलंय की ते कसे राहिले? गुप्त रूपाने. हा जो मनुष्याकृती देह आहे तो तिथे कोणाला दिसला नाही की इथे सद्गुरू दिसले, असं झालं नाही. ते मनुष्या जसं सायनदेवांना ते दिसले आणि सायनदेवांनी त्यांचे पाय धरले, तसं ते कोणाला दिसले नाही. गुप्त रूपाने तिथे त्यांनी वास केला. त्यांची शक्ती तिथे होती पण त्यांचा मनुष्याकृती देह मात्र तिथे नव्हता. ते गुप्त रूपाने राहिले. म्हणून नामधारक सिद्धांना विचारतायत की मग ते राहिले ठीक आहे, त्यांच्या बरोबर तुम्ही आणि बाकीचे असे भरपूरसे शिष्य सिद्ध महाराज त्यांच्या बरोबर होते, मग ते सगळे सुद्धा कुठे राहिले? ही कथा ऐकण्याची पुन्हा आता गोडी तुम्ही माझ्या मनामध्ये निर्माण केली आहे. ही पण कथा मला आता तुम्ही सांगाल का? गंगाधराचा नंदन, सांगे गुरुचरित्र वर्णन, सिद्ध मुनी विस्तारून, सांगे नामधारकासी, पुढील कथेचा विस्तारू, सांगतसे अपरंपारू, मन करुणी एकाग्रू, ऐका श्रोते सकळिक, वास सरस्वतीचे तिरी, सायन देव साचारी, तया श्री गुरु निर्धारी, वस्त्रे भूषणे दिदली. श्री गुरुचरित्र. मग सायनदेवांनी श्री गुरु तिथून निघाले म्हणून त्यांना नाना प्रकारची त्यांची पूजा केली, प्रार्थना केली आणि सद्गुरु तिथून वैजनाथ क्षेत्रावर जायला निघाले. या ठिकाणी श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय परिपूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु चरणांवर आपण अर्पण करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि आपण पुढच्या अध्यायाची सुरुवात करू. श्री गुरु या ठिकाणी सांगतायत आपण 15वा अध्याय आता बघायला सुरुवात करू की ते वैजनाथ क्षेत्रावर गुप्त रूपाने का राहिले. या कथेपासून सुरुवात होणारा हा अध्याय. श्री गणेशाय नमः. ऐक शिष्या शिरोमणी, धन्य धन्य तुझी वाणी, भक्ती तुझी गुरुचरणी लीन झाली परियेसा. तू माते पुसतोसी, होतो संतोष मानसी, गौप्य झाले कवद कार्यासी, सांगे नाईक एक चित्ते, महिमा प्रकट झाला बहुत, जेने भजनी लोक समस्त. आता सांगतायत हे फार महत्वाचं आहे. कलियुगाच्या दृष्टीने साधूचं असलेलं लक्षणच या ठिकाणी, कलियुगाच्या दृष्टीने साधू म्हणजे कोण? कोणाला म्हणावं साधू, कोणाला म्हणावं संत? असा मनुष्य कोण आहे जो पूर्णपणे सात्विक आहे? अशा माणसाचं लक्षणच सद्गुरूंच्या चरित्राच्या माध्यमातून सिद्ध नामधारकांना सांगतायत. अशा माणसाचं लक्षणच सांगतायत की सिद्ध नामधारकांना सांगतायत की असा कोण आहे, कसं ओळखावं? सद्गुरू म्हणतायत साधू असाधू महिमा प्रकट झाला बहुत. त्यांची ख्याती खूप झाली. त्या ब्राह्मणाची उदरपीडा त्यांच्या समोर जो दिसला, त्यांना काही माहिती नव्हतं, त्यांना काही मार्केटिंग करून PR टीमने बोलावलेलं नव्हतं.
तो दिसला, व्यथा पाहुईनाशी झाली म्हणून त्यांनी ती दूर केली. सायनदेवांनी त्यांची योगायोगाने पहिले पूजा केली. विचारलं नाही तुम्ही काम करता की, त्यांनी काही ख्याती ऐकलेली नव्हती. योगायोगाने सद्गुरूंच्या चरणांची त्यांनी पूजा करण्याची इच्छा झाली म्हणून सायनदेवांची यवनापासून रक्षा केली. पण अशा कार्यांमधून त्यांचा महिमा मात्र प्रचंड प्रसारित झाला. तो महिमा सगळीकडे पसरला आणि सद्गुरूंची खूप ख्याती झाली. त्या प्रवासाच्या काळामध्ये तिथून वैजनाथ क्षेत्रापर्यंत येईपर्यंत ही सगळीकडे ख्याती पोहोचली की वैजनाथ क्षेत्रावरती असे असे सद्गुरू महाराज तिथे जाणार आहेत. मागच्या सुद्धा अध्यायांमधून ज्या ज्या कथा होत्या त्या सगळ्यांची एकत्रित ख्याती इतकी बहुत झाली, बहुत प्रसार झाला, महिमा प्रकट झाला बहुत. तो प्रकट सगळीकडे पसरला तो महिमा आणि त्याच्यात सद्गुरूंची इतकी ख्याती झाली की ख्याती झाली म्हणून काय होईल तर तेने भजनी लोक समजत म्हणून त्यांच्या भजनासाठी त्यांची सेवा करण्यासाठी तेने कामार्थी ते अमित, ज्यांची अमित संपतच नाही अशी इच्छा ज्यांची आहे की नाना प्रकारच्या इच्छा आहे त्यांच्या, ज्यांची पुष्कळ अमित संपतच नाही अशा इच्छा आहेत, अशी सगळी कामार्थी इच्छा बाळगून असणारी आणि ही ख्याती ऐकली म्हणून आलेली, की ही ख्याती ऐकली म्हणून फक्त कामार्थ आलेली, सेवार्थ आलेली नाही. ख्याती नाही आणि सेवा चालू आहे आणि सेवेच्या नंतर काय पाहिजे म्हणून इच्छा मागितली तर हा पूर्ण भाग वेगळा आहे. पण फक्त कामार्थ जो मनुष्य आलेला आहे की ज्याची फक्त कामना आहे की माझं एवढं काम व्हावं, मी ऐकू नये की यांच्या इथे काम होतं आणि नाही झालं तर तो दूषण द्यायला मोकळा आहे. आजच्या समाजाची मनाची अवस्था कशी आहे, एका ठिकाणी जायचं कामार्थी म्हणून जायचं, ऐकून जायचं की इथे 4 गोष्टी होतील, मी गेलो की होईल, नाही झालं की त्या ठिकाणाला दूषण द्यायच्या. तिथून निमंत्रण आलंय का की कामार्थी म्हणून इथे याच तुम्ही, आपण गेलो. याचना विनंती, विनंतीच्या स्वरात बोलायचं. हल्लीचा समाज कसा होतोय तर विनंतीच्या स्वरात बोलायचं आणि त्या विनंतीची नकळत आज्ञा करायची आणि विनंती अस्वीकार्य झाली तर त्या विनंतीवरती रागवायचं. ती अस्वीकार करण्याचा अधिकार विनंतीमध्ये नेहमी असतो. विनंती या शब्दाचा अर्थ असा आहे ती एक तर स्वीकार होईल किंवा ती अस्वीकार होईल, दोन्हींची तयारी आपली असली पाहिजे. त्यामध्ये कुठलंही वितुष्ट आपल्या मनात अस्वीकार्यतेनंतर यायला नको, कारण ती काय आज्ञा नाही. आज्ञेला अस्वीकार्यता, एखादा मनुष्य जर आज्ञा देण्यासाठी समर्थ आहे तर त्याच्या आज्ञा ग्रहण करणाऱ्याला, तो जर त्याचा ग्रहण करणारा आहे त्याच्याकडे अस्वीकार नावाची भावना नाहीये. आज्ञा ही नेहमी पूर्ण करावी लागेल. ऑर्डर आली वरच्या ऑफिसमधून खाली ऑर्डर आली असं करा, ती करावी लागणार आहे. ती आज्ञा पूर्ण करावी लागणार आहे. पण विनंती हा भाव असा आहे की ज्याच्यात अस्वीकार हा सुद्धा एक तेवढाच महत्वाचा भाग आहे की ती अस्वीकार करण्याची पूर्ण मुभा आहे ज्याला आपण विनंती केली आहे त्याच्याकडे. पण असं होत नाही. विनंती केल्यानंतर मनुष्य न कळत मनामध्ये त्या विनंतीला आज्ञा समजून बसतो आणि समोरच्यानी जर ती अस्वीकार केली, ते करण्याला विरोध दर्शवला तर त्याच्या संबंधामध्ये मनामध्ये वितुष्ट निर्माण करून बसतो आणि अशी कामार्थी मंडळी मात्र घातक आहेत असं सद्गुरू सांगतायत. मग कामार्थी ते अमित येती श्री गुरु दर्शनासी, साधू असाधू धूर्त सकळी समस्त येती श्री गुरु जवळी. चांगली माणसं, वाईट माणसं, साधू असाधू समस्त सगळी मंडळी त्या फक्त ही इथे अशा गोष्टी होतात या चमत्काराला नमस्कार करण्यासाठी येतील. या सत्तत्वाच्या भावनेने सात्विकतेच्या झऱ्यात या अमृत रसात न्हाण्यासाठी म्हणून ते येणार नाही, तर ह्या चमत्काराचा नमस्कार या भावनेने ती फक्त इथपर्यंत येतील. समस्त येती श्री गुरुजवळी असं सिद्ध नामधारकांना सांगताय की सद्गुरूंची भावना अशी आहे गुप्त रूपात न येण्यामागे. वर्तमानी खोटा काळी, या सगळा काळ खोटा आहे वर्तमानातला. अवघे शिष्य होऊ म्हणती आणि सगळे येऊन मंदिरात आम्हाला शिष्य करा. का बरं? कारण ही सगळी आता ही चमत्काराची ऐकलेली सगळी माहिती, ही चमत्कारांसाठी म्हणून मला शिष्य करा अशा भावनेने येते. कोणालाही मुक्ती हा महत्वाचा मार्ग इथून नकोय.
दीक्षांत होऊन ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून ह्या चरा अचराच्या प्रवासातून ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर जाण्याचा जो सगळ्यात मोठा चमत्कार आहे हा त्यांना नको आहे. या भौतिकाचे ह्या प्रवासामध्ये माझ्याकडून म्हणजे सद्गुरूंकडून जे नुसते असं म्हणता येईल की एखाद्या गोष्टीचा एक मूळ भाग असतो आणि ह्या मूळ भागाच्या बरोबरीने त्याच्याकडून अजून काही गोष्टी वेगवेगळ्या होत असतात. तर हे चमत्कार हा माझा मूळ भाग नाही आहे, हे मी आहे म्हणून होणार आहेत की माझ्या समोर व्यथा दिसली, मी माझ्या अधिकाराने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला म्हणून हा चमत्कार माझा मूळ भाग नाही. पण ह्या चमत्कारालाच माझं मुख्य स्वरूप समजून चमत्काराचा नमस्कार ह्याच कारणासाठी ही मंडळी शिष्य व्हायला बघतील. आणि अशी मंडळी आम्हाला इथे नको आहे, अशी मंडळी मला नकोय. यांच्यासाठी माझा हा सगळा कार्यकारण नाही. हे कार्यकारण कोणासाठी आहे? सज्जनांसाठी आहे की ज्यांना मुक्तीची कामना आहे, ज्यांना खरंच दीक्षांत व्हायचं आहे, ज्यांना खरंच दीक्षा घ्यायची आहे. चमत्कार हा माझी इच्छा आहे, मला वाटलं की हा मार्ग माझ्या मनसावर करावं म्हणून मी तो केलेला एक अतिशय छोटा भाग आहे या सर्व कार्यकारणामधला. हा मुख्य भाग नाही. हा मुख्य मांडणारी माणसंच या कार्यकारणाचा नीट अर्थ समजू शकलेली नाही आणि ती जिथे जास्त जमतील. त्यामुळे ही माणसं आम्हाला नको आहेत, ही माणसं नको म्हणून मग श्री गुरूंनी काय सांगितलं की आम्ही गुप्त रूपात राहणं पसंत करू. मग इथे परशुरामांचं उदाहरण दिलंय की परशुरामांनी पृथ्वी अशी निक्षत्रिय केली. या ठिकाणी क्षात्र भावनेचा जो अतिशय उद्दाम असा भाव वाढला होता तो सात्विक केला. ही मेदिनी सात्विक केली, पण सात्विक केल्यानंतर सुद्धा तिथे सात्विकांबरोबर काही लोभी माणसं पुन्हा जमली आणि त्यांनी पुन्हा अजून जागा आम्हाला तुम्ही सात्विकच, आम्ही पण सात्विक आहोत, अजून जागा सात्विक करून द्या अशी कामना परशुरामांकडे करायला सुरुवात केली. परशुराम मग एका तलावाच्या मध्यभागी राहायला निघून गेले परशुराम महाराज की म्हणाले ह्या लोभाच्या पुढे आमची कुठलीही समजा परशुराम सुद्धा म्हणाले की क्षत्रिय शास्त्र भावनेचा शमन करून मेदिनी सात्विक करणं सोपं आहे, पण लोभ मनातून घालवणं प्रचंड अवघड आहे. हा लोभ काही जाणार नाही, यांचा लोभ संपणारच नाही. हे आज अजून थोडी मागायला येतील, उद्या अजून थोडी मागायला येतील. ही भावना काही योग्य नाही. अमित आहे हे सगळं. कसं आहे? हा लोभ अमित आहे, लोभ सुटत नाही. आणि म्हणून परशुराम महाराज सुद्धा पुनरपी जाती गेला पश्चिम समुद्रासी आणि पुन्हा उठोनी भार्गव देखा गेला सागर मध्योदका गौप्य रूपे असे ऐका अनिक मागतील म्हणून या. आणि सागराच्या मध्यभागी जाऊन परशुराम महाराज राहायला लागले की लोभ नको. लोभ माणसाचा लोभ सुटतच नाही. एकदा त्यांना कळलं की याला हे काम करता येतं की ते काम करता येतं म्हणून जमलेली माणसं आणि करून घेण्याच्या त्यांच्या नानाविध युक्त्या यांच्यामधून परशुरामांना सुद्धा वाटलं की आपली सुटका काही होऊ शकत नाही म्हणून ते निघून गेले. तैसे श्री गुरुमूर्ती ऐका गुप्त राहिले कारणिका वर मागती सकळ लोक नाना याती येऊन या. आणि सगळे वेगवेगळे लोक तिथे येऊन वर मागतील. मी या कार्यासाठी आलेलो नाही, कारणिका म्हणून आपल्या मुख्य कारणाकडेच लक्ष देण्यासाठी सद्गुरु वैजनाथ तीर्थावर गुप्त रूपाने राहिले. सामान्यांना दिसेल, गुप्त रूप याचा अर्थ सामान्यांना लोभवंताच्या नजरेतून दिसेल असा देह त्यांनी तिथे ठेवला नाही. हा देह कसा केला? जो ज्ञानवंताला दिसेल, प्रज्ञावंताला दिसेल असा देह तिथे त्यांनी ठेवला. सामान्यांना दिसेल असा स्थूल देह तिथे त्यांनी ठेवला नाही. त्या देहात ते तिथे राहिले नाही. लोभवंताला तो दिसणारच नाही. ज्याच्या मनात सद्गुरूंची भावना प्रचंड दृढ होईल, जो पुढे जाऊन सद्गुरूंच्या जो ह्या लोभाच्या बाहेर जाईल त्यांना दिसेल. कोणाला दिसेल? त्यांना दिसेल ज्यांना हे सततत्व कळेल. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोंद्रपि दृष्टोंतस्त्वनयोस तत्वदर्शिभिः. असं सत्तत्व बघू शकणारा जो ब्रह्मतत्वाचा अभ्यास केलेला ब्रह्मज्ञानी असा पुरुष आहे, ज्याने अतिशय प्रचंड साधना केली आहे, योगी आहे, अशा सगळ्यांना काय, अशी ज्यांची दृष्टी ह्या पूर्ण अभ्यासाने परिपक्व झालेली आहे
त्यांना जो दिसणारा देह आहे तो देह सद्गुरूंनी तिथे गुप्त रूपामध्ये ठेवला. सामान्य लोभी माणसाला, चमत्कारासाठी आलेल्या या गर्दीला तो देह दिसणार नाही, अशा देहाची योजना सद्गुरूंनी कुठे केली? वैजनाथ क्षेत्रावरती केली. की ही नको, गर्दी नको. थोडक्यात आपण मराठीमध्ये म्हणतो ना, क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी नकोच आहे, क्वालिटी पाहिजे. की जो स्वतः सत्वलीन होण्याच्या प्रयत्नात आहे, जो अतिशय ह्या कर्मामध्ये मार्गस्थ आहे, त्याच्यावरतीच ही कृपा व्हावी या उद्देशाने हा आमचा कार्यभार आहे. त्याला योग्य ज्ञान प्राप्त व्हावं, त्याला पुढील मार्गाची माहिती व्हावी, ब्रह्मज्ञानाचा पुढे त्याला मुक्तीचा मार्ग मिळावा, यासाठी हा दीक्षेचा प्रपंच आहे. आणि हीच सगळी इच्छा, हीच सगळी योजना परिपूर्ण व्हावी. कारणिका असा शब्द या ठिकाणी वापरलाय. गुप्त राहिले कारणिका, वर मागती सकळ लोक, नाना यती येऊनिया विश्वव्यापक जगदीश्वर, तो काय देऊ न शके वर, पाहुनी पात्रानुसार प्रसन्न होय परियसा, या कारणे तये स्थानी पात्रानुसार. शब्द किती सुंदर वापरलाय. तर सगळं देऊ शकतात, देऊ शकत नाही असं मागतील म्हणून मग देता येणार नाही अशा भावनेने सद्गुरू गुप्त नाहीयेत. सिद्ध सांगतायत सद्गुरू कशा भावनेने गुप्त नाहीये की हे मागतील, आपण देऊ शकणार नाही, त्याच्यापेक्षा न दिसलेलं बरं. सिद्ध सांगतायत जो विश्वव्यापक जगदीश्वर, जो विश्वव्यापक असा जगदीश्वर आहे, तो काय देऊ न शकेवर, तो काय वर देऊ शकणार नाही, तो काय देऊ न शकेवर. पण ते कसा वर देतायत, त्यांना द्यायचा कसा आहे? गुप्त राहण्याचं कारण जे आधी मी सांगितलं तेच इथे सिद्ध एका ओळीत सांगतायत. पाहोनी पात्रानुसार, तुमचं पात्र केवढं आहे तेवढं देणार आहे. उथळ पात्राला काही मिळणार नाही. त्याची खोली जितकी तुम्ही वाढवून आणाल तितकं तुम्हाला ते सद्गुरूंचं रस, अमृत रस त्याच्यामध्ये मिळेल. उथळ पात्रात अशी उलट्या बाजूची तुम्ही घेऊन गेलात वाटी, असा वाटीचा गोल उलटा आहे, असा खालती भरीव आहे आणि वरून असा आहे, त्याच्यावर पडलेलं सगळं सांडून जाणार. एकतर ही अशी नेली किंवा उथळलेली, अगदी पसरट नेली, अशा पात्रांना काही मिळणार नाहीये. सद्गुरू भक्तीने ज्या पात्राच्या, ज्या मनामध्ये खोलावा, अतिशय गांभीर्य असं निर्माण होणार आहे, जो या भक्तीच्या खोलापर्यंत जाणार आहे, अशा पात्रतेच्या, या पात्राला पाहून त्या पात्रात जेवढी जागा आहे तशी कृपा मिळणार आहे. कशी मिळणार आहे? पात्रतेनुसार. पात्रता हा शब्द खूप छान आहे. पात्रता म्हणजे पात्राची साठवणुकीची क्षमता. एखाद्या भांड्याची पात्रता किती आहे? एक किलो आहे. एखाद्याची पावशेर आहे, पण 1 किलो एवढाच मोठा व्यास आहे, पण भांड उथळ आहे, त्याला खोली नाही, तर ते नुसतं गोल आहे तेवढं मोठं, आकार त्याचा तेवढा आहे, पण पात्रता आहे का? त्याच्यात तेवढं बसू शकेल का? तर बसणार नाही. पात्रतेच्या बाहेरचं सद्गुरू देणार नाहीयेत. जशी पात्रता तसं द्यायचं आहे, हा सद्गुरूंचा भाव आहे आणि ते त्याच भावनेने देतात. आपलं काम एक आहे. इथे सिद्धांना सांगण्याचा उद्देश, मतितार्थ हा आहे की पात्रता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या गुरुभक्तीची खोली वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा ती कृपा ग्रहण करण्याचं, ती कृपा धरण्याचं धारिष्ट आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतं. जगदीश्वर प्रसन्न होय परियेसा, या कारणे तये स्थानी श्री गुरु राहिले गौप्य गुणी, शिष्य सकळ बोलावणी निरोप देती, या शिष्य सकळा बोलावणी निरोप देती यात्रेसी. आणि सायन देवांनी प्रश्न विचारला होता की नाही, की मग सगळे बाकीचे तुम्ही आणि बाकीचे शिष्य असे सगळे जे सद्गुरूंच्या बरोबर होता सिद्धेश्वरा, हे सगळे कुठे राहिलात? ते गुप्त राहिले, त्या प्रकारच्या देहामध्ये राहिले, हे बरोबर आहे, पण तुम्ही कुठे राहिलात? तुम्ही सगळे शिष्यमंडळी कुठे राहिलात? तर त्याचंही उत्तर सिद्ध सांगताय. आणि आम्हाला सगळ्यांना बोलावून घेतलं. सिद्ध सांगतात आम्हाला सगळ्यांना बोलावलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही तीर्थयात्रेला निघा. कशाला निघा? तीर्थयात्रेला. तुम्ही आता इथून तीर्थयात्रेसाठी पुढे निघा, मी इथे थांबणार आहे, तुम्ही तीर्थयात्रा करायला पुढे निघा. शिष्य सकळा बोलावडी निरोप देती यात्रेसी, सकळ शिष्य बोलावणी निरोप देती श्री नृसिंहमणी, समस्त तीर्थे आचारुणी यावे भेटी श्रीशैल्या. तुम्ही सगळे तीर्थ फिरून माझ्या भेटीसाठी श्रीशैल्य पर्वतावर या. कुठे या? श्रीशैल्याला या. श्रीशैल्य पर्वतावर या. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, समस्त शिष्य धरती चरण, कृपा मूर्ती गुरुनाना का उपेक्षिसी आमासी, तुमच्या दर्शन मात्रेसी समस्त तीर्थे आमासी. सगळ्या शिष्यांनी हे ऐकलं आणि ह्या चरणांपासून काही काळासाठी, यात्रेच्या काळापुरता आपल्याला ह्या चरणांपासून दुरावा तयार होणार. आपण ह्या चरणांपासून दूर
दूर होणार अशी भावना त्यांच्या मनामध्ये दृढ झाली आणि त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. त्यांनी सद्गुरूंचे चरण धरले, सद्गुरूंच्या चरणांवरती डोकं ठेवलं आणि ते अतिशय भावपूर्ण अंतःकरणाने सद्गुरूंना म्हणाले, समस्त तीर्थे आम्हासी तुझ्या दर्शन मात्रेसी, तुमच्या फक्त दर्शनाने आम्हाला सगळ्या तीर्थांचा लाभ होणार आहे सद्गुरुनाथा. मग ही अशी आज्ञा का करता की ज्या कारणाने तुमच्या चरणांपासून, तुमच्या सान्निध्यापासून, तुमच्या पवित्रतेपासून आम्हाला दूर जावं लागेल अशी आज्ञा तुम्ही आम्हाला का करतात. आम्ही जावे कवने ठायासी, सांडो निचरण श्री गुरूंचे, समस्त तीर्थे श्री गुरुचरण, ऐसे बोलती श्रुती पुराण, शास्त्री हेची विवरण, असे प्रख्यात परियेसा, जवळ असता निधान, का हिंडावे रानोराण, कल्प वृक्ष सोडून केवी जावे देवराया. आणि आम्ही असं तुमचं कल्पवृक्षासारखं स्वरूप, जर आपण सद्गुरूंचं वर्णन मागेच ऐकलं, जे आपली इच्छा आहे ते सद्गुरू देत नाही, जे आपल्याला गरजेचं आहे ते सद्गुरू देतात. इच्छा, एखादा जीन असतो की नाही, तो दाखवता सिरियल मध्ये, असा घासला की तो येतो, विचारतो तुमची काय इच्छा आहे आणि तुम्ही मागेल ते तो तुम्हाला देतो. पण सद्गुरू तसे नाही, ते इच्छा पूर्ण करतात पण ते योग्य असेल तर करतात. शुभकामना, मनेच्छित शुभकामना परिपूर्तता सिद्ध्यर्थम, ते शुभकामना असेल तर ती पूर्ण करतात. अशुभाचं समर्थन ते करत नाही, ते आपली आज्ञा पाळणारे नाही तर ती आपली प्रज्ञा सांभाळणारे आहेत. सद्गुरू कसे आहेत? प्रज्ञा सांभाळणारे आहेत. ते आपली योग्य अशीच सोय लावतात, पुढे जाऊन ते आपल्याला योग्य वाटते, है ना. एखादे वडील आहेत, लहानपणी मुलाला रागवतात, बाहेर जाऊ नको, त्याची खूप इच्छा असते मला बाहेर जाऊ द्यावं, उन्हात खेळू द्यावं, गोळा खाऊ द्यावा, आईस्क्रीम खाऊ द्यावा. आई वडील त्याला रागवतात, त्याची ती इच्छा ती पूर्ण करत नाही, कारण ते आज्ञा पाळण्यासाठी नाही आहे तर ते त्याचा सांभाळ करण्यासाठी आहे. सद्गुरू सुद्धा अशा इच्छा पूर्ण करत नाहीत. सद्गुरू हे कल्पतरू आहे, जे इच्छित आहेत ते तर देतातच, पण जे आपल्या इच्छित नाही, आपल्या ज्ञानाने ते मुलाला समजत नसतं की पुढे जाऊन मला काय लागणार आहे, ते सुद्धा आई वडील देतात की नाही. सद्गुरू सुद्धा तसेच आहे. आई माझा गुरु, आई कल्पतरू, आईला सुद्धा ही संज्ञा का वापरली आहे, ती पुढे जाऊन जे गरजेचं आहे ते देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. सद्गुरू सुद्धा अशाच प्रकारच्या प्रयत्नांनी फळ देतात. म्हणून सगळे शिष्य त्यांना म्हणतायत, सगळे शिष्य त्यांच्यासाठी हीच संज्ञा वापरताय आणि त्यांना म्हणतायत की कल्पवृक्ष सोडून केवे जावे देवराया. या कल्पवृक्षाच्या छायेतून आम्हाला दूर होण्याची आज्ञा का देतात? ह्या छायेमध्ये इतकी शीतलता आहे, या छायेमध्ये इतकी पवित्रता आहे, ह्या छायेमध्ये इतका सांभाळ आहे, ह्या छायेमध्ये सर्व भार आहे, या कल्पवृक्षाच्या छायेमध्ये सत्व आहे, या कल्पवृक्षाच्या छायेमध्ये सगळं काही आहे. आणि अशी छाया सोडण्याची आज्ञा तुम्ही आम्हाला कशासाठी देतात? केवी जावे देवराया. आणि मग श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज बोलायला सुरुवात करतात. ते सांगतात, श्री गुरु म्हणती शिष्यांसी, आम्ही आश्रमी संन्यासी, राहू नये 5 दिवसी एकठाये वास करुणी. सद्गुरू सांगतायत, जे स्वतः मुख्य संन्यासी आहे त्यांनी 5 दिवसाच्या वर एका ठिकाणी नुसता वास करून राहू नये, एका गृहात राहू नये. 5 वर्षाच्या वर, 5 दिवसांच्या वर तिथे राहू नये. 5 दिवशी, 5 दिवसांच्या वर तिथे आश्रय करू नये. तिथे मोह तयार व्हायला लागतो. संन्यासी आहे, सगळं सोडून आपण पुढे निघालो. एकठाये वास करुणी, चतुर्थाश्रम घेऊनी, हिंडावे तीर्थभुवनी, तेथे मन स्थिर करुणी, मग राहावे एक स्थानी. पहिले सगळीकडे चतुर्थाश्रम घ्यावा, संन्यस्त व्हावं. संन्यास घेतल्यावर, चतुर्थाश्रम घेतल्यावर सगळे तीर्थयात्रा करावी आणि सगळं मन स्थिर करावं, सगळं बघून घ्यावं, बघून स्थिर मन करावं आणि मग एका ठिकाणी वास करावा. कुठेतरी, पण कधी? तो लगेच करू नये संन्यास घेतल्या, कारण पुन्हा तुम्ही मोहात अडकणार. फिरत राहावं. ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी फिरत्या आहेत. कशा आहे? फिरत्या. प्रत्येकाला एक कालचक्र आहे, त्या चक्रात ती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतः भोवती सुद्धा फिरते.
चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. इथे सगळ्या गोष्टी कशा फिरताय, या दिवस रात्र का होत आहेत, तर या गोष्टी फिरत्यात म्हणून होत आहे. हे ऋतुचक्र कालमान का बदलतंय, तर या गोष्टी फिरत्याय म्हणून बदलतंय. हवा सुद्धा कशी आहे, मुक्त आहे, सगळ्या गोष्टी फिरत्याय. पाणी सुद्धा कसं आहे, ते पावसाचं पाणी पडतं, ते धबधब्यांमधून आपल्याला येतं, गरजेपुरतं आपल्याला तृप्त करतं, पुन्हा त्याची वाफ होते, पुन्हा ते ढगामध्ये जमतं, पुन्हा त्याचं पाणी पडतं. म्हणजे याचं सुद्धा चक्र आहे. या सगळ्या गोष्टी फिरत्या आहेत. संन्यस्त माणसाने सुद्धा निसर्गाचा, ह्या प्रकृतीचा जो आश्रम, तो चतुर्थ आश्रम जर तुम्ही घेतलाय, संन्यस्त झालाय, तर पहिले तुम्ही अटन केलं पाहिजे, तीर्थाटन. सगळ्या भूतलांवरचे पवित्र जल तीर्थ तुम्ही पाहिले पाहिजे. त्या तीर्थक्षेत्रांना तुम्ही भेटी दिल्या पाहिजे. तिथल्या सगळ्या तिथल्या वातावरणाशी एकरूप झालं पाहिजे. तुमचं मन तिथे प्रत्येक स्थिरताच्या साधनेने स्थिर केलं पाहिजे. आणि अशा सगळ्या मोहातून सुटून या इंद्रियांचा सगळा मोह निराश करून निर्मोह अवस्थेमध्ये मग एका ठिकाणी वास केला पाहिजे. असा क्रम सद्गुरू समजावून सांगतायत की ह्या क्रमाने आपण राहिलं पाहिजे. मग राहावे एकस्थानी विशेष आमुचे वाक्य एक, अंगीकारावे कारणे अधिक, तीर्थे हिंडोनी सकळीक, मग यावे आमापासी. आणि मग ही तुमची निर्मोह अवस्था या सगळ्या तीर्थांच्या अटनाने, फिरण्याने प्राप्त होणार आहे. असं सर्व धर्मांपरित्यज्य भगवंत सांगतायत. माझ्याजवळ राहायचं असेल, माझ्या पाशी यायचं असेल, तर कसं यायचं आहे, सर्व धर्मांपरित्यज्य त्वामेकं शरणं मम, आहे की नाही. सगळं इंद्रियांचा जो जो धर्म आहे, आपल्या इंद्रियांचा प्रत्येक इंद्रियाचा सुद्धा धर्म आहे. धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, म्हणजे असे वेगवेगळे आपण जे आता सामान्य ढोबळ मानाने म्हणतो तसे धर्म नाही. धर्म म्हणजे त्या त्या गोष्टीने धारण केलेली तिची वागण्याची प्रवृत्ती. मग नाकाला वास आवडतो, एखादा म्हणतो ना की आम्हाला छान गंध, एक अत्तर नेहमी मला लागतं, हे अत्तर लावलं नाही तर घराबाहेर निघाल्यासारखं वाटत नाही, मला कुठल्याही कामात लक्ष लागत नाही. कोणीतरी म्हणतं हा ड्रेस मी घातला नाही तर पुढे घरातून माझं कामात लक्ष लागत नाही, हे असं अमुक केलं नाही. तर अशा ज्या धारणा आम्ही इंद्रियांसाठी करून ठेवल्या आहेत, या सर्व धारणांनी त्यांचा एक धर्म तयार झालेला आहे. या धारणा धारण केल्या आहेत. या धारणा धारण केलेल्या नसल्या की आम्हाला त्या इंद्रियांना अस्वस्थता तयार व्हायला लागते. मग ही जी इंद्रियांची अस्वस्थता आहे, हा त्यांचा तयार झालेला मोह आहे, या सगळ्यांचा त्याग केला तर या सततत्वापाशी, परमतत्वापाशी राहता येतो असं भगवान गीतेमध्ये सांगतात. आणि तेच तत्वज्ञान सद्गुरू शिष्यांना सांगतायत की या तीर्थाटनाने तुम्हाला निर्मोह व्हायचंय. कसं व्हायचंय, निर्मोह, सगळा मोह बाजूला सोडायचा आहे. फक्त शरीर, सद्गुरूंच्या पहिल्या अध्यायामध्ये वर्णन आहे की फक्त हा संन्यासी कसा आहे, जेव्हा त्यांना काशी क्षेत्री त्यांच्या गुरूंनी बघितलं, त्यांनी ज्यांना गुरु केलं, त्या यतीश्वरांनी जेव्हा ह्या लहान मुलांना, नृसिंह सरस्वतींना लहान वयात बघितलं होतं, तेव्हा त्यांनी कसं बघितलं होतं की हा मनुष्य फक्त शरीराची गरज म्हणून अन्न घेतो, त्याला कसलाही मोह नाही. आज तिखट आहे का, मीठ आहे का, बरं आहे का, नाही आहे का, काही नाही. समर्थ रामदास स्वामींचं असं वर्णन आहे की समर्थ टाकळीला उभे राहायचे, त्या गंगेमध्ये, त्या नदीमध्ये, गोदावरीमध्ये उतरायचे, आणलेली भिक्षा तिच्या प्रवाहात धरायचे, तिच्यावरचा सगळा मोह निघून जायचा आणि मग राहिलेलं अन्न शरीराची गरज म्हणून भक्षण करायचे. ही निर्मोह अवस्था जर तयार झाली, ही जर अवस्था तयार झाली, तर तुम्ही माझ्या बरोबर राहू शकाल. असं सद्गुरू हेच तत्वज्ञान कोणाला सांगतायत, शिष्यांना सांगतायत. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर फिरलं पाहिजे, तीर्थाटन केलं पाहिजे, साठवणुकीचा मोह सोडला पाहिजे. फिरलं म्हणजे साठवणूक होत नाही. आज आपल्याला घरातून बाहेर का पडता येत नाही, तर घरात साठवणूक आहे म्हणून. हिंडणं आपल्याला का शक्य नाही, तर साठवणूक आहे, तिच्यासाठी परत संध्याकाळी परत यायचं आहे. पण हा निवारा जर नाही ठेवला, आपण नेहमी तुमचं आयुष्य वर्तमानाने ही यात्रा पूर्ण केली, कुठेही 5 दिवसाच्या वर थांबायचं नाही, ह्या क्रमाने ही यात्रा करायची, फिरत राहायचं, आलेल्या अनुभवांचं ग्रहण करायचं, त्या अनुभवातून शिकायचं आणि एक एक मोह सांडत सगळ्या ठिकाणून आपल्या या सगळ्या आचरण भाव, तिथे सांगितलेले आचार, तिथे सांगितलेल्या पूजाविधी या आपल्या शुद्धीसाठीच आहे. आत्मनशुद्धी कामो वा पितृणाम मुक्ती
हेतवे. कशासाठी आहे तर पितराज सगळ्या सत्पुरुषांना मुक्ती मिळावी म्हणून आणि आत्मनशुद्धी कामवा, आमच्या मनाची शुद्धी व्हावी म्हणून आहे. तर ह्या सगळ्या तीर्थांचं आटन करायचं, या सर्व तीर्थक्षेत्रांचं आटन करायचं, तिथल्या सगळ्या शुभ तिथली जी पॉझिटिव्हिटी आहे तिचं ग्रहण करायचं आणि ही यात्रा पूर्ण करत करत निर्मोह होऊन सर्व धर्मांतर इंद्रियांचे सगळे धर्म त्याग करायचे. फक्त जी त्याची मुख्य गरज आहे तेवढी भावना मनामध्ये ठेवायची आणि त्या अशा निर्मोह अवस्थेमध्ये माझ्यापर्यंत यायचं. मी श्रीशैल्यावर तुमची वाट बघणार आहे. कुठे थांबणार आहे? श्रीशैल्य पर्वतावर. तेव्हा तुम्हाला माझ्यापाशी राहता येईल. नाही तर माझ्यापाशी राहून सुद्धा धोब्याच्या कथेमध्ये सांगितलं तसं तुमचं होईल. धोब्याच्या कथेत सद्गुरूंनी काय सांगितलं की माझ्यापाशी राहतोय, रोज माझी सेवा करतोय, नित्य सद्गुरू सन्निधात आहे, तरी ह्या रजकाला, या धोब्याला यवन राजाची बघितलेली क्रीडा, त्या पाण्यामध्ये सगळ्या युवतींबरोबर असलेली क्रीडा पाहून तसं मला आयुष्य मिळावं अशी भावना झाली. अरे मी मुक्ती देऊ शकतो, पण तशी भावना त्या धोब्याला झाली नाही. ती कोणाला त्याला भावना तिथे काय झाली, मी असताना सुद्धा त्याला ही भावना झाली म्हणून अजून भोग शिल्लक आहे. मग सद्गुरूंनी त्याला पुढे राजा केलेला आहे. यवन राजा तू होशील अशी त्याला वर दिला, या सेवेचं फळ दिलं, पण तुला हा मुक्तिभोग अजून भोगायचाच आहे. आणि त्यांनी गंमत म्हणजे सद्गुरूंच्या लगे आत्ता होतो का, तो म्हणे नाही, मी म्हातारा झालो आता ही सगळी मजा करून का, म्हणजे ही सगळी जी इथली व्यवस्था आहे, ही सगळी ह्या यवन राजाची जी सगळी मजा चाललेली, ही जी मला आवडलेली आहे, ही सगळी म्हातारपणा तिचा काही उपयोग नाही. मी लहानपणापासून ही सगळी व्यवस्था भोगू इच्छितो. मला तुम्ही तिथे जन्म द्या, आत्ता राजा करू नका. याचा अर्थ जी मुक्ती नुसतीच चला एकदा त्याच्या मनामध्ये इच्छा झाली, त्याला लगेच तिथं तो राजा होऊन तो परत मुक्तीपर्यंत आला असता, ती का व्यासना पूर्ण झाली असती, सद्गुरूंपर्यंत आला असता. त्याला मुक्ती देण्याची इच्छा ह्या पर्यायामध्ये सद्गुरूंनी अव्यक्तपणे दाखवली होती, पण त्याला ती नकोच होती. त्याच्या अजून वासना शेष होत्या, या धारणा त्याच्या मनामध्ये दृढ होत्या. या धारणांमुळे काय झालं की त्याला तेच करण्याची इच्छा झाली आणि तो लहानपणापासून पुन्हा त्या बेदर क्षेत्रावरती त्याचा जन्म होत झाला आणि तो तिथे पुन्हा यवन राजापर्यंत त्यांनी जन्म झाला म्हणजे भोग आहे. मग हे भोग पुन्हा भोगण्यासाठी तो तिथे गेला. त्याला तिथलं सुख भोगायचं आहे, कसं का असे ना, पण एकदा सुख असलं म्हणजे दुःखाची तिथे शक्यता असणार आहे. आणि अशा प्रकारे तो यवन राजा झाला. म्हणजे या धोब्याची जी अवस्था आहे तशी शिष्यांची होऊ नये म्हणून समर्थ सद्गुरू शिष्यांना सांगतायत की तुम्ही तीर्थयात्रेला जा, निर्मोह होऊन माझ्यापाशी या, तेव्हा तुम्हाला माझ्या बरोबर राहता येईल. नाही तर मी बरोबर आहे नुसता शरीराने, पण तुम्ही माझ्याशी एकरूप होऊ शकणार नाही. तुम्ही तुमच्या धारणांमध्येच व्यस्त राहाल. समोर सद्गुरूंची आरती चालली आहे, आमच्या आसनाला कुठेतरी भोग आहे, आपलं लक्ष त्याच्यातच आहे. ती धारणा आहे की मला बसायचं असेल तर असं आसन पाहिजे. या धारणेमध्ये जर मी एक अडकलेलो आहे तर सद्गुरूंचं स्वरूप मला तितकं निर्मळ असं दिसू शकणार नाही. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की तुम्ही कुठे जायचंय तर तीर्थयात्रेला जायचंय. ब्रह्मांडोगर तीर्थानी करे सृष्टानी ते रवे, तेन सत्तेन मे देह तीर्थन देवी दिवाकर. अशा या सगळ्या तीर्थांवरती तुम्ही तुमची यात्रा करायची आहे. या सगळ्या तीर्थांवर यात्रेला निघायचंय. शिष्य विनवितीसे श्री गुरुसी, तुमचे वाक्य प्रमाण आम्हासी, जातो आम्ही भरवसी करू तीर्थे भूमीवरी. सगळ्या तीर्थांच्या यात्रेसाठी तुम्ही म्हटलात ना आम्ही जायचंय म्हणून आम्ही आता निघणार. तुमचे वाक्य प्रमाण आहे गुरुराया, याच्या मागे नक्कीच आमची काहीतरी उद्धार गतीची सोय तुमच्या मनामध्ये निश्चित असेल. आम्ही तुमचं वाक्य प्रमाण मानून हे करण्यासाठी निघणार आहोत. गुरुवाक्य जो नो करी तोची पडी रौख गोरी, त्याचे घर यमपुरी अखंड नरक असे जावे आम्ही कवण तीर्थे. आणि इथे सद्गुरूंना शिष्यांनी विचारलं की मग जावं ठीक आहे, आम्ही निघतो आता, पण कुठल्या तीर्थांना जावं, कसं जावं, याचं पण काहीतरी निरूपण तुमच्याकडून आमची ऐकण्याची इच्छा आहे. मग सद्गुरूंनी सांगायला सुरुवात केली, धरोनी जाऊ जे जे स्वामी निरोपदेसी, जाऊ तेथे भरवसी, तुझे वाक्य आमासी सिद्ध होय स्वामिया. ऐकोन शिष्यांचे वचन, श्री गुरुमूर्ती प्रति प्रसन्न वदन, निरोप देती साधारण, तीर्थयात्रा करावया. तीर्थयात्रेचा निरोप दिला की तुम्ही निघावं. कसं निघावं? या ब्रह्मांड गोलात, या ब्रह्मांडाच्या गोलात तीर्थराज काशी विख्यात, तीर्थराज असलेलं काशी, तेथे जावे तुम्ही त्वरित. इथून निघावं आणि पहिले काशीला जा.
कुठून निघा? इथून निघा, वैजनाथ क्षेत्रावरून निघा आणि पहिले काशीला जा. काशी तेथे जावे तुम्ही त्वरित. गंगा भागीरथी सेवावया. गंगा आणि भागीरथीमध्ये स्नान करा. भागीरथी तटक यात्रा 60 योजने पवित्रा. 60 कृच्छ फळ पवित्रा. प्रयाग गंगा द्वारी द्विगुणी. आणि मग असं तिथून निघा आणि तिथून निघून तुम्ही कुठे जायचंय तर प्रयाग तीर्थी जायचंय. यमुना नदी तटकेसी 25 गावे पर्येसी. कृच्छफळ तेथे विशेषी. एकचित्ते अवधारा. तुमचं प्रायश्चित्त किती होणार आहे तिथे पण विशेष आहे. वेगवेगळ्या प्रकारचं प्रायश्चित्त. प्रायश्चित्त म्हणजे काय की पहिले आपण सांगितलं तेच. मनाचे वेगवेगळे विकार गळून पडणार आहे. सगळ्या धारणांचा निराश होणार आहे आणि जी सत्याची भावना आहे, शाश्वताची भावना आहे, जी सर्वव्यापी अशी भावना आहे ती तुमच्या मनात हळूहळू दृढ होणार आहे. असा याच्या मागचा एक गर्भितार्थ सद्गुरू त्यांना सांगतायत. सरस्वती म्हणजे गंगा भूमीवरी असे सांगा. चतुर्विंशती गावे जागा. स्नान करावे तटकी. तिच्या तटावर तेव्हाच्या हिशोबाने सद्गुरू सांगतायत किती गाव आहे? 24 गाव आहेत. त्या सगळ्यांच्या तटावर त्या गावांमध्ये जावं, त्या तटावर स्नान करावं आणि आपली यात्रा त्या काठाने पुढे चालवावी. इतुके फळ त्यासी यज्ञाचे फळ पर्येसी. ब्रह्मलोक शाश्वतेसी. राहे नर पितरांसहित. करुणा नदी कुशावर्ती. श्रुत कृष्णावेणी ख्याती. वितस्ता नदी शरावती. असती नद्या मनोहर. मरुद वृद्धा नद्या थोर. असिक्नी मधुवती. असिक्नी मधुवती येर. पयस्वती ध्रुवती तीर. तटक यात्रा तुम्ही करा. या सगळ्या वेगवेगळ्या नद्यांची नावं सद्गुरू सांगतायत की ह्या नद्यांच्या छोट्या छोट्या नद्या आहेत. या नद्यांच्या सुद्धा तटावरची यात्रा झाली पाहिजे. काहीच राहिलं नको आहे मनामध्ये. सगळं किलमिश गळून पडलं पाहिजे. या यात्रेतले प्रसंग तुम्हाला धडा शिकवतील. या यात्रेतले भाव, या यात्रेतला अभाव सुद्धा तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल आणि तुमची दृढ भावना करण्यामागेच नेहमी तो कल असेल. ही जी मनुष्य देहाची यात्रा, हिच्याकडे सुद्धा सद्गुरूंना ह्या पूर्ण प्रसंगातून हेच सांगायचं आहे की ह्या सगळ्याची यात्रा, मनुष्य देहाची यात्रा सुद्धा मनुष्य जी करतो तिच्यातला भाव सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवतो आणि अभाव सुद्धा काहीतरी शिकवतो. या दोन्हीतून शिकून सत्य दृढ झालं पाहिजे. शाश्वताची व्याप्ती मनामध्ये झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या धारणा गळून पडल्या पाहिजे आणि एकच गोष्ट सत्य आहे असं मानलं पाहिजे आणि त्या सत्तत्वावरती आपली श्रद्धा दृढ झाली पाहिजे. इतुके गाव जितके गाव तितुके कृच्छ. स्नान मात्रे पवित्र. त्या सगळ्या गावात वेगवेगळ्या प्रकारचं कृच्छ प्रायश्चित्त घडणार आहे आणि तुमचं पवित्रता वाढणार आहे. जाती ब्रह्म हत्यादी पापे विचित्र. मनोभावे आचरावी. गंगा भागा रेवतीसी. शरयू आणि गौतमीसी. देविका नदी कौशिकेसी. नित्य जल मंदाकिनी. सहस्त्रवक्त्र नदी थोर. पूर्वायुष्य नदी थोर. बहुधा नदी वरुण प्रखर. 16 गावे तटक यात्रा. 16 गावांची ही तटक यात्रा आहे. या सगळ्या नद्यांमधून येथे नदी संगम असती. तेथील स्नाने पुण्यमिती. जेथे नदीचा संगम आहे. अजून त्यांनी विशेष करून सद्गुरूंनी सांगितलं की कुठे स्नान करा? संगम क्षेत्रावर. दोन वेगवेगळ्या धारणांचा जिथे मिलाप आहे त्या धारणांमध्ये करा. धारणा समावून घेण्याचं सामर्थ्य आहे. कुठल्याही धारणेला तिथे प्रवाहाला कोणी अडवत नाही. तो प्रवाह सुद्धा ती नदी आपल्यामध्ये घेत जाते आणि अशी उगमापासून शेवटपर्यंत जी पोचते ती महानदी आहे. पण वेगवेगळ्या ज्या छोट्या छोट्या धारणा तिच्यात येऊन मिसळतात याचा सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव प्राप्त होणार आहे. या ठिकाणी स्नान करा. यातून तुमच्या मनाची क्लिअरिटी अजून वाढणार आहे. ही तुमची जी दृढ धारणा निश्चितीचा जो प्रवास आहे त्याच्यात या शाश्वताच्या धारणेकडे क्लिअरिटी वाढणार आहे. कारण तिच्यात 2 नद्या नाही तर 2 विचार प्रवाह येत आहेत असं भावार्थाने इथे मांडणी आहे की हे विचार प्रवाह 2 येत आहेत. तुमच्या शाश्वताची तिथे अजून व्याप्ती वाढणार आहे. त्या कडची धारणा अजून दृढ होणार आहे. त्याच्यावरचं चिंतन वाढणार आहे आणि ही यात्रा अशा प्रकारे फलद्रूप होत जाणार आहे. संगम क्षेत्रावरती स्नान करा.
कुठे कुठे करा स्नान, तेथे स्नाने पुण्यामित त्रिवेणी स्नान फळे असती. ही त्रिवेणीवर 3 नद्या जर एकत्र आल्या तर अजून फळ आहे. गंगमन नदी स्नान करा, सेतुबंध भीमेश्वरी, श्रीरंग पद्मनाभेश्वरी, पुरुषोत्तम मनोहरी, नैमिषारण्ये तीर्थ असे, पुष्कर तीर्थ वैरोचनी, सन्निहित असे ज्ञानी, नदी तीर्थ असे गुणी, गंगा तीर्थी स्नान करा, बदरी तीर्थ नारायण, नदी तीर्थ पुण्य पावन, कुरुक्षेत्री करा स्नान, श्रीशैल्य यात्रेसी, महालय तीर्थ देखा, पितृतृप्ती पर तर्पणे ऐका. महालय काळामध्ये जर तीर्थ बघितलं तर तिथे पितरांच्या नावाने लगेच तर्पण करा. जे पण तीर्थ महालय काळामध्ये दृष्टीस पडेल तिथे पितरांच्या नावाने तर्पण करा. त्याचं सुद्धा विशेष फळ आहे. द्विचत्वारी कुळे निका, स्वर्गे जाती भरवसी, द्विचत्वारी कुळ 42 कुळ आपले स्वर्गात जातील त्या तर्पण केल्यामुळे. जर महालय काळात तीर्थ दिसलं या यात्रेच्या काळात तर तिथे लगेच तर्पण करा. त्या तीर्थाच्या इथे तर्पण केल्याने 42 कुळांचा उद्धार होणार आहे. स्वर्ग जाती भरवसी, केदार तीर्थे, पुष्कर तीर्थ, कोटी तीर्थ, नर्मदा तीर्थ, मातृकेश्वर, कुब्ज तीर्थ, कोकामुखी विशेष असे, प्रसाद तीर्थ, विजय तीर्थ, पुरींद्र चंद्र नदी तीर्थ, गोकर्ण शंख कर्ण ख्यात, स्नान बरवे मनोहर, अयोध्या मथुरा कांचीसी, द्वारावती गयेसी, शालिग्राम तीर्थासी, शंभल ग्राम मुक्ती क्षेत्र, मोक्षपुरींची सुद्धा इथे सद्गुरूंनी यादीमध्ये सांगितलंय. अयोध्या मथुरा माया काशी कांच्यवंतिका, पुरी द्वारावती चैव सप्तहिता मोक्षदायका. हे मोक्ष देणाऱ्या पुरी आहेत. इथे सुद्धा जा, इथली यात्रा करा. गोदावरी तटकेसी, योजने 6 परियेसी. गोदावरीचा तट किती आहे? 6 योजन आहे. परियेसी तेथील महिमा असे ऐसी, वाजपेय यज्ञ समपुण्य. गोदावरीच्या यात्रेचं फळ कसं आहे तर वाजपेय यज्ञ नावाचा यज्ञ केल्यावर जसं पुण्य मिळतं तसं पुण्य या 6 योजनाची गोदावरी यात्रा केल्याने मिळतं. सव्याप यव्य वेळा तिनी, तटक यात्रा एकाग्र पाणी, स्नान करिता होय ज्ञानी, महापातकी शुद्ध होय. अनिक 2 तीर्थे असती, प्रयाग समान असे ख्याती. 2 तीर्थ अशी आहे की ज्यांची प्रयागासारखीच ख्याती आहे. भीमेश्वर तीर्थ म्हणती, वंजरा संगम प्रख्यात, कुश तीर्थ तर्पण बर्वे, तटक यात्रा 12 गावे, गोदावरी संगमा जावे. कुशतीर्थ म्हणजे कुशावर्त हे सुद्धा तीर्थ असं आहे की जिथे तर्पण केलं पाहिजे. सद्गुरू सांगतायत की कुशावर्त तीर्थावर, गोदावरीला त्र्यंबकेश्वर क्षेत्रावरती जे कुशावर्त तीर्थ आहे तिथे पितरांच्या नावाने श्राद्ध केलं पाहिजे, तर्पण केलं पाहिजे, तिथे पितरांचं कार्य केलं पाहिजे. त्याच्याने काय होणार आहे? कुशतीर्थ तर्पण बर्वे, तिथे तर्पण करणं अतिशय उत्तम आहे. यात्रेच्या काळात जर तिथे कुशावर्त तीर्थावर तुम्ही गोदावरीच्या किनाऱ्यावर त्र्यंबकेश्वर क्षेत्रावर कुशावर्त तीर्थावर गेलात तर विशेष करून तिथे श्राद्ध कर्म, तर्पण कर्म, पितृकार्य केलेच पाहिजे असं श्राद्ध सांगतात. करणे बर्वे अतिशय चांगलं आहे तिथे हे कार्य करणं. 42 कुळे उद्धरती. तर्पण केल्याने काय होतं तर आपल्या कुळांचा उद्धार होतो. महालय काळात जर कुशावर्त तीर्थ दिसलं तर तिथे तर हे केलंच पाहिजे गोदावरी तीर्थाच्या यात्रेला असं सिद्ध नामधारकांना सद्गुरूंनी जे सिद्धांना सांगितलं ते सिद्ध नामधारकांना सांगतायत. कुशावर्त कुशतीर्थ तर्पण बर्वे, तटक यात्रा 12 गावे, गोदावरी संगमा जावे, षट त्रिगुणेशी कृच्छफळ. पूर्ण नदी तटकेसी, आचारी गावे आचार हर्षी, पूर्ण नदी कृष्णा वेणी तीरासी, 15 गावे तटक यात्रा. कृष्णा वेणी तीरावर 15 गावांची तटक यात्रा आहे. तुंगभद्रा तीर बर्वे, तटक यात्रा 20 गावे. पंपा सरोवर स्वभावे, अनंत महिमा परियेसा, हरिहर क्षेत्र महाख्याती, समस्त दोष परिहरती. तैसेच असे भीमरथी 10 गावे तटक यात्रा. तसेच तशी जी भीमरथी आहे, भीमतीरा भीमेच्या नदा काठावरती 10 गावांची तटक यात्रा आहे. पुंडलिक मातुलिंग क्षेत्र भरवे, पुरी गाणन तीर्थे असती, तेथे चांग अष्टतीर्थ
अष्टतीर्थे मनोहर, तिथे अष्टतीर्थ आहे अमरजा संगमावरती. किती तीर्थ आहे? अष्टतीर्थ. अमरजा संगमात कोटी तीर्थ असं ती ख्यात होतं. नुसत्या भीमा अमरजाचा जो संगम आहे तिथे कोटी तीर्थ आहे. वृक्ष तिथे असे अश्वत्थ, कल्प वृक्ष तोची जाणा. आणि त्या तिथे एक अश्वत्थ आहे, पिंपळाचं झाड आहे. भीमा अमरजा संगमावरती तिथे गाणगाभोवनी एक अश्वत्थ आहे, पिंपळाचं झाड आहे. आणि हे झाडच कल्पवृक्ष आहे. त्याच्या समोर उभं राहून तुम्ही एखादी कामना सांगितली ती सुद्धा पूर्ण होईल. तेच कल्पवृक्ष आहे. तया अश्वत्थ सन्मुखे नृसिंह तीर्थ पर्येसी, तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे, या पूर्व भागेसी तीर्थ पाप विनाशी, तदनंतर पर्येसी रुद्रपाद तीर्थ असे, चक्र तीर्थ असे ख्यात, केशव देव विनायक कोटी तीर्थ विशेष, मन्मथ तीर्थ पुढे असे, कलेश्वर देवस्थान असे तेथे गंगाधर भुवन, ठाव असे अनुपम जान सिद्धमुनी गाणगापुर. जेथे जे जन अनुष्ठान करती, या गाणगापुरात जो कोणी अनुष्ठान करतो, त्वरित कामना सर्व पावती, कल्प वृक्षाश्रयासी काय नो हे मनोकामना. कल्पवृक्षाच्या छायेत अनुष्ठान केले तर काय मनोकामना पूर्ण होणार नाही? होणारच आहे. अशा गाणगापुराची सुद्धा तुम्ही सगळ्यांनी यात्रा करा असं सद्गुरू कोणाला सांगतायत? शिष्यांना सांगताय. किंकिणी संगम असे बर्वे, भीमा तीर क्षेत्र नावे, अनंत तीर्थ पुण्य स्वभावे, प्रयागा समान असे देखा, तुंगभद्रा वरदा नदी, गंगम संगम स्थान तपोनिधी, मलप्रभा संगमी आधी, पापे जाती शतजन्माची, निवृत्ती संगमी असे ख्याती, ब्रह्महत्या नाश होती, जावे तुम्ही तेथे त्वरिती. श्री गुरु म्हणती शिष्यांसी, सिंह राशी बृहस्पती. सिंहेमध्ये जेव्हा गुरु आहे, सिंह राशी बृहस्पती येतात तीर्थे संतोष होती, न समजता ठाई भगीरथी, येवो न्यायिक्य होत असे, कन्यागती कृष्णेसी त्वरित येती भगीरथी, तुंगभद्रा तुळागती, सुर नदी प्रवेश पर्येसा, कर्क राशी सूर्य येता, मलप्रभा कृष्णा संयुक्ता, सर्व जन स्नान करिता, ब्रह्मत्यादी पापे नासी, भ्रीमा कृष्णा संगमेसी, स्नान करिता पर्येसी, 7 जन्म विप्रवंशी उपजे नर पर्येसा, तुंगभद्रा संगम देखा, त्याहुनी फळ त्रिगुणी अधिका, निवृत्ती संगमयका, चतुर्गुण तयाहुनी, पाताळ गंगेची आसनानी, मल्लिकार्जुन दर्शनी, पुण्य षडगुणी तयाहुनी, पुनरावृत्ती नाही तया. अशा ठिकाणी जर स्नान केलं, कुठे? मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन पाताळ गंगेला जर स्नान केलं तर पुनरावृत्ती होत नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून हा मनुष्य बाहेर जातो असं सद्गुरू सांगताय. लिंगालयी पुण्य द्विगुण, कृष्ण समुद्र कृष्णा संगमी अगण्य, कावेरी संगमी 15 गुण, स्नान करा मनोभावे, ताम्रपर्णी येणे बरी, पुण्य असे स्नान मात्री, कृतमाला नदी तीरी, सर्व पाप परिहरे, पयस्विनी अनेक, भाव विनाशी अतिविशेष, सर्व पापे हरती ऐक, समुद्र स्कंद दर्शने, दोषाद्री क्षेत्र श्रीरंगनाथ, पद्मनाभ श्री मंदनंत, पूजा करोनी जावे त्वरित, तृणामल क्षेत्रासी, समस्त तीर्थे समानसे, अनेक कुंभ कोण, कन्याकुमारी दर्शन, मत्स्य तीर्थ स्नान करा, पक्षी असे बर्वे, रामेश्वर धनुष्य कोटी बा नामे, कावेरी तीर्थी बर्वे, रंगनाथ सन्निध, पुरुषोत्तम चंद्रगुंडेसी, तीर्थ कोटी तीर्थ पर्येसी, महालक्ष्मी कोल्हापुरासी, दक्षिण काशी करवीर, कोल्हापुराला करवीर क्षेत्राला दक्षिण काशी असं म्हटलेलं आहे. काय म्हणतात? दक्षिण काशी करवीर, तोची तया सान्निध्य असे बरवा, कोल्हा ग्रामी नरसिंहदेव, परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष, बिल्लवडी कृष्णातिरी, शक्ती असे भुवनेश्वरी, तेथे तप करीती जरी, तेची ईश्वर ऐक्य होती. जीव आणि शिवाचं ऐक्य होतं जर आपण त्या ठिकाणी ईश्वराची भक्ती केली, तप केलं. वरुडा संगमी असे बर्वे, तेथे तुम्ही मनोभावे स्नान
स्नान करा, मार्कंडेय नावे संगमेश्वर पूजावा, ऋषेश्वराचे आश्रम कृष्णातीरी असती उत्तम, स्नाने लाभे ज्ञानोत्तम, तया सन्निध कृष्णेच्या पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर प्रख्यात, पंचगंगा संगमी स्नान प्रयागाहुनी अधिक पुण्य, अखिल तीर्थे तया स्थानी तप करीती सकळ मुनी. पंचगंगा संगमी जर स्नान केलं तर प्रयाग स्नानापेक्षा सुद्धा जास्तीचं पुण्य आहे असं तिथे सद्गुरू म्हणतायत. पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर प्रख्यात, पंचगंगा संगमी स्नात प्रयागाहुनी अधिक पुण्य, अखिल तीर्थे तया स्थानी. सगळे तीर्थ आहेत तिथं, जेवढी आहेत तेवढी सगळे तीर्थ तिथे आहेत. तप करीती सकळ मुनी, सिद्ध होती त्वरित ज्ञानी, अनुपम क्षेत्र परियेसा, ऐसे प्रख्यात तये स्थानी, अनुष्ठिता दिवस तिनी, अखिलाभिष्ट पावोनी, पावती त्वरित परमार्थ. ऐसे प्रख्यात तये स्थानी, इथे विधी सांगितलाय, प्रोसिजर सांगितली काय करायचं आहे. हे असं अनुपम असं ते क्षेत्र आहे अमरापूर. तिथे जर आपण काय केलं, ऐसे प्रख्यात तये स्थानी अनुष्ठिता दिवस तिनी, 3 दिवसाचं सगळ्या प्रकाराचं अनुष्ठान तिथे केलं. अखिलाभिष्ट पावोनी, मनोकामना पूर्ण होतात. पावती त्वरित परमार्थ, आणि परमार्थाच्या आपण कुठल्या प्रकारच्या सकलाभिष्ट कशासाठीचे, परमार्थ प्राप्तीचे. हे सगळ्या बाबतीतल्या भावना, सगळं तुमच्या जी दृढ भावना आहे त्या ही कोणासाठी सांगितलंय की ज्यांना शाश्वताची भावना दृढ करण्यासाठी हे सगळे शिष्य निघालेत. आणि या शिष्यांना हा उपदेश आहे की तुम्ही इथे जर अनुष्ठान केलं तर इथे 5 वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येतात, याचं चिंतन करा. या चिंतनाने इतकी क्लिअरिटी येईल की परमार्थ मार्गावर चालण्याची आपोआप इच्छा तुम्हाला होईल. मी म्हणतो म्हणून चालू नका, हा अनुभव घ्या आणि मग धर्मांचा सगळं धारणांचा त्याग करून माझ्याकडे या. ह्या धारणांचा त्याग धारणा समजून घेतल्याशिवाय करणार नाही. आणि ह्या पंचधारा पंचगंगा जिथे येत आहेत तिथे तुम्ही अनुष्ठान करा, असा एक छोटा भावार्थ या ठिकाणी सद्गुरू सांगतायत. कलिय युगालग तीर्थ भरवे, दृष्टी पडता मुक्त व्हावे, पुरुषालय तीर्थ नावे, पुढे असे परियेसा, विश्वामित्र असे ख्याती, तपस्थान भागवती, तेथे समस्त दोष जाती, मलप्रभा संगमी, कपिल ऋषी विष्णुमूर्ती, प्रसन्नतयासी गायत्री, श्वेत शृंगी प्रख्याती, उत्तर वाहिनी कृष्णासे, श्वेत शृंगी प्रख्याती, उत्तर वाहिनी कृष्णासे, तया स्थानी स्नान करिता, काशी हुनी अधिकता, एक मंत्र तेथे जपता, कोटी गुण फळ असे. एकदा एक मंत्राचा जप केला तर 1 कोटी वेळेस तो मंत्र म्हटल्याचं जे फळ आहे ते कुठे मिळतं, त्या ठिकाणी मिळतं. कपिल ऋषी विष्णुमूर्ती, प्रसन्नतयासी गायत्री, श्वेतरुंगी प्रख्याती, उत्तर वाहिनी कृष्णा असे. अशा ठिकाणी हे जे स्थान आहे या ठिकाणी गायत्री प्रसन्न आहे कपिल मुनींना. तिथे जर 1 मंत्राचा जप केला तर 1 कोटी फळ मिळतं. किती फळ मिळतं? 1 कोटी. शूर्पालय तीर्थ नावे, पुढे असे परियेसा. शूर्पालय नावाच्या तीर्थावर जर आपण असं केलं तर आपल्याला तिथे 1 कोटी वेळेस तो मंत्र म्हटल्याचं फळ मिळतं. अनिक असे तीर्थ वरवे, केदारेश्वर पहावे, पीठापुरी दत्तात्रेय देवे, वास केला सनातने, काय सांगू तीर्थ तोरी, प्रख्यात असे मणिगिरी, सप्त ऋषी प्रतिकरी, तप केले बहुत दिवस, वृषभाद्री कल्याण नगरी, तेथे असती अपरंपारी, न होय संसार येरझारी. संसाराच्या वेरदारा ज्या आहेत, आपण येतो जन्म घेतो, पुन्हा जन्म मृत्यू, लहानपण म्हणजे बालपण, तरुणपण, वृद्धापकाळ, यातले सगळे भोगत पुन्हा आपण ह्या येरझारा मारतो. असं थोडक्यात सद्गुरू म्हणतायत की या येरझारा त्याच्यातून संपतात, याच्यातून आपण बाहेर जातो. कधी? अनेक असे तीर्थ बर्वे, प्रख्यात असे मणिगिरी, सप्त ऋषी प्रतिकरी, तप केले बहुत दिवस, वृषभाद्री कल्याण नगरी, तीर्थे असती अपरंपारी, न होय संसार येरधारी, तया क्षेत्र आचरावे, आहो महाबळाचे दर्शन,
60 यज्ञांचे पुण्य, 60 यज्ञांचे पुण्य झालं. श्री 60 यज्ञांचे पुण्य मिळतं. एका महाबळेश्वराचं दर्शन घेतलं की श्रीगिरीची पाहता, श्रीगिरीचे पाहता चरण, नाही जन्म मागुता, समस्त तीर्थे भूमीवरी आचरावी परिवारी, आचरावी परिवारी, रजस्वला सरिता होती जरी, स्नान करिता दोष होय, रजस्वला सरिता होती जरी, स्नान करिता दोष होय. संक्रांती कर्काटक धरुणी, त्याजावे तुम्ही मास दोनी, नदी तीरी वास करोनी, राहता त्यासी दोष नाही. तीर्थयात्रेसाठी कुठले 2 संक्रांती कर्काटक धरुणी, त्याजावे तुम्ही मास दोन्ही, हे 2 महिने वर्जित करावे. नदी तीरी वास करून, जे 2 नदी तीरावर वास करतात त्यांना तसा दोष नाही. यामध्ये विशेष त्याजावे 3 दिवस. नदी रजस्वला खास, महानदी येणे परी, भगीरथी गौतमेसी, चंद्रभागा सिंधू नदीसी, नर्मदा शरूपरियेसी, वर्जावे तुम्ही 3 दिवस. ग्रीष्मकाळी सर्व नदीस, रजस्वला दोषाचे 10 दिवस. वापी कूप तटकांस 1 रात वर्जावे. नवे उदक ज्या दिवशी, त्या ओळखा रजस्वला आईसी, ज्या स्नान करिता महादोषी येणे परी वर्जावे. जेव्हा त्या नदीमध्ये पहिल्या नदी कोरडी होत जाते आणि त्याच्यातून जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा जेव्हा ते नवे उदक येतं, त्याच्यामध्ये ते पाणी येतं, तेव्हा त्याच्यात आंघोळ करू नये, त्या ठिकाणी प्रवास करू नये. सांगितले तीर्थपरियेसी, जे पहाल दृष्टीसी, विधीपूर्वक आचरावे. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, शिष्य सकळ करीती नमन, श्री गुरु निरोप घेऊन निघती शिष्य सकळिक. आणि असं सगळं ह्या शिष्यांना सांगितलं. अशा आचार धर्माने ह्या सगळ्या यात्रा करा. इथे अशी भावना ठेवा, म्हणजे या शाश्वताच्या भावनेकडे तुमची दृढता वाढेल आणि मग माझ्या सान्निध्य राहून इतर विचार येणार नाहीत. फक्त तुमची भक्ती दृढ होण्यासाठीच हा सगळा क्रम मी तुम्हाला सांगतोय. सिद्ध म्हणे नामधारकासी, निरोप घेऊन श्री गुरुपासी, शिष्य गेले यात्रेसी, राहिले गुरु गौप्य रूपे. आणि त्या वैजनाथ क्षेत्रावर सद्गुरु तिथेच थांबले, गुप्त रूपात राहिले आणि सगळे शिष्य यात्रेला पुढे निघून गेले. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळाभिष्टे साधती, ब्रह्मरसाची गोडी, सेविती जे घडोघडी, त्यासी होय आवडी, साधे त्वरित परमार्थ. गुरुचरित्र कामधेनू, हो श्रोते हो नि सावधानू, जे ऐकती भक्तजनू, लाधती चारी पुरुषार्थ. आणि अशा प्रकारे सद्गुरूंनी सगळ्या शिष्यांना त्यांच्या मनाच्या सगळ्या भावना दृढ करण्यासाठी, त्यांच्या धारणेच्या परीक्षा होण्यासाठी आणि दृढ शाश्वताच्या भावनेने ते सत्तत्वाचे कारक असलेल्या सद्गुरूंच्या बरोबर राहण्याची योग्यता, पात्रता त्यांना साध्य व्हावी म्हणून या सगळ्या तीर्थांचं आटन, तीर्थांची यात्रा, तिथले आचार धर्म सगळ्याचं पालन करून त्या कुठे यायला सांगितलंय, श्रीशैल्य पर्वतावरती त्यांना यायला सांगितलंय. आणि अशा प्रकारचा उपदेश त्यांना सद्गुरूंनी केला. आणि अशा प्रकारे या उपदेशाबरोबर हा पंचमोध्याय 15वा हा पंचदश अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. सद्गुरूंच्या चरणावर हा अध्याय आपण अर्पण करू आणि त्यांची प्रार्थना करू. गुरुचरित्र कामधेनू, श्रोते होऊनी सावधानू, जे ऐकती भक्तजनू, लाधती चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्षेत्र तीर्थ वर्ण नाम पंचदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, त्रैमूर्ती तुम्ही विघ्नहरा, श्री गुरुदत्ता कृपा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर भगवान की जय. गंगा गोदावरी माता की जय.